काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी तसेच अधीर रंजन चौधरींनी अयोध्येतल्या राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण नाकारले। अयोध्येतला कार्यक्रम राजकीय हेतून प्रेरित असल्याचं ते म्हणाले। धर्म हा लोकांचा वैयक्तिक विषय, त्याचा वापर आरएसएस राजकारणासाठी करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातल्या भूर गावात अयोध्येच्या राम मंदिर उद्घाटनाच्या अक्षता तसंच कलशाची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी गावातल्या रस्त्यांवर महिलांनी रांगोळ्या काढत सुशोभीकरण केलं, त्यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। पिंपरी चिंचवडच्या थेरगावातले दिलीप माळी हे चित्रकार अयोध्येत आपली कला सादर करणार आहेत। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान मंदिर परिसरात ते लाईव्ह चित्रकला सादर करतील। या सोहळ्यात देशभरातील 20 चित्रकार लाईव्ह पेंटिंग करणार आहेत, त्यापैकी पिंपरीचे दिलीप माळी असतील। गुजरातच्या बनासकांठामधील अमीरगढ़ तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना अयोध्येतील राम मंदिराची उत्सुकता आहे। यावेळी वर्गात अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस लावल्यानंतर विद्यार्थ्यांनी जय श्रीरामचा नारा लावला। महाराष्ट्राचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर अयोध्येत नवा विक्रम रचणार आहेत। 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ते तब्बल 7000 किलोचा शिरा प्रसाद म्हणून तयार करतील। हा शिरा अयोध्येत येणाऱ्या प्रत्येक रामभक्ताला प्रसाद म्हणून दिला जाईल। अयोध्येतील राम मंदिरात आतापर्यंत 4 दरवाजे लावलेत। जुन्या सागवान लाकडापासून हे दरवाजे बनवलेत, त्याच्यावर सोन्याच्या पत्र्यांचा मुलामा देण्यात आलाय। सुरेख नक्षीकाम हे या दरवाजांचं मुख्य आकर्षण आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी चीनबद्दल मोठं विधान केले। भारत आता दुबळा नाही हे चीननेही मान्य केल्याचं ते म्हणाले। ब्रिटन दौऱ्यादरम्यान त्यांनी भारतीयांशी संवाद साधला। यावेळी ग्लोबल टाइम्सच्या बातमीचा हवाला देत डोकलाम प्रकरणानंतर चीनचा दृष्टिकोन बदलल्याचं त्यांनी सांगितलं।